आजची लढाई ही ज्ञानाची आणि लेखणीची. युवकांनी दगड तलवारी उचलण्यापेक्षा शिवशंभू चरित्रातून प्रेरणा घेऊन विश्ववंद शिवराय यांचे विचार अंगीकारावेत. सुप्रसिद्ध अभिनेते विचारवंत शिवफुले शाहू आंबेडकर आणि संत तुकाराम महाराज यांचे विचार प्रसारक किरण माने यांचं दुबई येथे 11व्या ज्ञानवर्धक शिवजयंती निमित्त मार्गदर्शन. शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात या भव्य संकल्पनेतून शिवजयंती जगभरातील विविध देशात साजरी करण्यात येते. वाळवंटात वसलेला स्वर्ग म्हणजे दुबई. सालाबाद प्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच दुबई आणि सत्यशोधक दुबई यांच्या संयुक्त विद्यमानं ज्ञानवर्धक शिवजयंती सलग 11व्या वर्षी दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दुबई येथील ज्ञानवर्धक शिवजयंतीसाठी प्रमुख व्याख्याते म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते, विचारवंत शिवशाहू फुले आंबेडकरी विचार प्रसारक किरण माने तसेच लाइटिंग डिझायनर आणि संस्थापक व्हिज्युअल पोएट्री दुबईच्या दीपाली शिरसाट आणि वरिष्ठ व्यवसाय विकास व्यवस्थापक राजेश पाटील उपस्थित होते. शिवजयंती सोहळ्याची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन, जिजाऊ ब्रिगेड दुबई टीमच्या महिलांच्या जिजाऊ वंदना गायन आणि दुबईमधील पहिल्या महिलांच्या स्वामिनी ढोल ताशा पथकाच्या जोरदार वादनानं झाली. राहुल सनस यांनी दिलेली शिवशंभू गर्जना ऐकून उपस्थित सर्वजण भारावून गेले. अभिनेते आणि विचारवंत किरण माने यांनी शिवराय ते भीमराय व्हाया बुद्ध ते तुकाराम महाराज याविषयी बोलताना सांगितलं की राजमुद्रेत लिहिल्याप्रमाणे शिवाजी महाराज हे विश्ववंदनीय आहे. आजच्या युगात शिवराय आले असते तर ते तलवार किंवा ढाल घेऊन येणार नाही. ते शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता, प्रसार माध्यम सत्ता हाती घेऊन संविधानाच्या चौकटीत राहून लोककल्याणाकरता वापरतील. सर्व जाती धर्मातील लोकांना, युवकांना, महिलांना सोबत घेऊन आजच्या शतकात लागणाऱ्या अत्याधुनिक उपाययोजना उपलब्ध करून देतील. इतिहासातील लढाई ढाल आणि तलवारीच्या जीवावर करण्याची होती, पण आजची लढाई ही ज्ञानाची, शिक्षणाची आणि लेखणीची आहे. त्यामुळं उचलायची तर जबाबदारी उचला. कावेबाज धर्मांध लोकांच्या मागे जाऊन दगड आणि तलवारी उचलू नका, हा शिवसंदेश दिला. आजकाल शिवचरित्राच्या बदनामीचं षडयंत्र रचलं जात आहे. विशिष्ट वर्ग त्यासाठी व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून रात्रंदिवस काम करतोय. याचंच फलित म्हणून पुण्यातील एक शिवद्रोही स्वयंघोषित कलाकार छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन सुटले म्हणून समाज माध्यमातून महाराजांची बदनामी करण्याचं धाडस करू शकला. आपण अशा गोष्टी महाराजांचा खरा इतिहास अभ्यासून सत्यशोधन आणि चिकित्सा करून खोडून काढल्या पाहिजेत, असं ठामपणे उपस्थित शिवप्रेमींना समजावून सांगितलं. तसेच शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या आणि स्वराज्यामधील रयतेच्या प्रती कसे संवेदनशील होते ते त्यांनी सांगितलंय. याचबरोबर शिवशाहू फुले आणि आंबेडकर ही महाराष्ट्राची विचारधारा शिवप्रेमींना समजावून सांगितले. आजच्या युवकांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रमाणे पराक्रमी, विद्वान, लेखक, वाचक आणि बहुभाषिक व्हावं आणि शिवशंभू चरित्रातून प्रेरणा घ्यावी असं मार्गदर्शन केलं. याचवेळी तुकाराम महाराजांच्या विविध अभंगांचे दाखले देत आजच्या काळात हे विचार कसे उपयुक्त आहेत यावर प्रबोधन केलं. दीपाली शिरसाट यांची त्यांचा लाइटिंग डिझाईन मधील प्रेरणादायी प्रवास उपस्थित शिवप्रेमींच्या समोर मांडला. प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असेल तर शिवरायांचा प्रेरणादायी जीवनपट समोर ठेवावा आणि स्वतःच्या क्षेत्रात सर्वोच्च व्हावं असा संदेश दिलाय आणि शिवचरित्रातून कशी प्रेरणा घ्यायची यावर प्रकाश टाकला. राजेश पाटील यांनी उपस्थित अनिवासी भारतीय आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमींना आजच्या जगात आर्थिक नियोजन, स्वतःचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसं आणि का महत्वाचं आहे, वैयक्तिक आणि कामाचा ताणतणाव कसा हाताळावा हे सांगितलं. याचबरोबर शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहाच्या वेळी आपले किल्ले मोगलांना दिले, पण त्यानंतर खचून न जाता पुन्हा नव्या जोमानं कामाला सुरुवात करत कित्येक किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले आणि स्वराज्य विस्तार केला. हे अतिशय मोजक्या शब्दात उपस्थित शिवप्रेमींना समजावून सांगितलं आणि यातून प्रेरणा घेत आजच्या जगात यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला. यानिमित्त चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मुकुंदराज पाटील आणि सत्यशोधक आणि त्यांचे कार्य तसेच गेल्या 10 शिवजयंतीच्या कार्याविषयी माहिती दिली. आतापर्यंतचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच व सत्यशोधक दुबई यांचा प्रवास सर्वांसमोर सादर केला. यानंतर अभिजित देशमुख आणि अरहंत पाथर्डे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. ज्ञानवर्धक शिवजयंतीच्या निमित्तानं कार्यक्रमस्थळी विविध प्रबोधनकारी, सामाजिक संदेश देणारी भित्तिपत्रकं लावण्यात आली होती. तसेच दुबई इथं वाचन संस्कृती तयार व्हावी यासाठी शिवग्रंथ पेटी आपल्या दारी हा विशेष उपक्रम दुबई येथे राबवण्यात येतोय.
त्यातील महापुरुषांच्या जीवनावरील प्रेरणादायी पुस्तकं इथं शिवप्रेमींसाठी खरेदीसाठी प्रशांत बेले आणि विजयसिंह शिंदे यांनी उपलब्ध करून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम भोसले आणि दीपक जोगदंडे यांनी केलं. कार्यक्रम ऑनलाईन करण्याची जबाबदारी आशिष जीवणे यांनी व्यवस्थित पार पाडली. तसेच ब्लॉगर ज्योती सावंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हा कार्यक्रम हजारो शिवप्रेमींपर्यंत पोहोचवला. शेवटी पंकज शारदा, रमेश आवटे यांनी आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आशिष जीवणे, राजेश पाटील, विक्रम भोसले, अभिजित देशमुख, विजयसिंह शिंदे, संतोष सपकाळे, सुनंदा सपकाळे, मुकुंदराज पाटील, निखिल गणुचे, दीपक जोगदंड, जितू सपकाळे, जयंत रंगारी, अरहंत पातर्डे, राहुल सनस, अभिजित एगावे, विनायक पवार, रामेश्वर कोहकडे, अमोल कोचळे, पंकज आवटे यांनी अथक आणि विशेष परिश्रम घेतला. तसेच राहुल घोरपडे, विजेंद्र सुर्वे, संदीप कड, संतोष गायकवाड, अमोल डुबे पाटील, विशाल जगताप, अनिल थोपटे पाटील, महेश एसडे, आशिष जगताप, साईनाथ पेडणेकर, योगेश मैद सोनार यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं. दुबई इथं सलग 11व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर साजऱ्या होणाऱ्या ज्ञानवर्धक शिवजयंतीसाठी संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई, अबुधाबी, शारजाह, अजमान, फुजेराह, अल क्वीन आणि रास अल खैमा येथून शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.